या सगळ्या घडामोडींमध्ये स्वारगेट प्रकरणी 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। ज्या 23 सुरक्षा रक्षकांवरती या स्वारगेट डेपोच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आलेली होती, त्यात जो हलगर्जीपणा या 23 सुरक्षा रक्षकांनी केलाय, ज्यातनं आपण पाहिलं की काल पहाटेच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवरती एका नराधमाने बलात्कार केलेला आहे। उभ्या बसमध्ये बलात्काराची घटना घडलेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय माहिती याबद्दल? आपण पाहतोय की पुणे शहरातील स्वारगेट एसटी डेपो मध्ये जे बलात्कार प्रकरण आहे त्याची गंभीर दखल जी आहे राज्य सरकारने घेतली असल्याचे पाहायला मिळते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि सध्याची प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार स्वारगेट एसटी डेपो मधील 23 सुरक्षा रक्षकांना तात्काळ निलंबन करण्याचे आदेश जे प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर उद्यापासून तिथे नवीन सुरक्षा रक्षक कामावरती रुजू करण्याचे देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर स्वारगेट एसटी डेपो मधील जे मॅनेजर आहेत आणि वाहतूक नियंत्रक आहेत यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल जो आहे तो देखील तयार करण्याचे थेट आदेश जे आहेत त्यांनी दिलेले। परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर त्यावर तात्काळ कारवाईचा निर्णय होणार असल्याचे देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे स्वारगेट एसटी डेपो मध्ये जे बलात्कार प्रकरण घडलेलं आहे अत्यंत गंभीर दखल जी आहे राज्य सरकारने घेतलेली आहे आणि 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन जे आहे आता या क्षणाला करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। या सगळ्या माहितीबद्दल स्वारगेट एसटी डेपो मधील 23 सुरक्षा रक्षक यांचं तात्काळ निलंबन करण्यात आलंय। उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावरती रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांनी आदेश देऊ केलेले आहेत। आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।